चला तर आज आपण बनवणार आहोत पालक पराठे आणि त्यासोबतच चटपटीत अशी बटाट्याची भाजी। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। सोबत बेसिक मसाले, मीठ, मिरची, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि 1 पूर्ण पालकची जुडी घेतलेली आहे। पालकची जुडी स्वच्छ धुवून घेतली आहे, ती कट केली, त्यानंतर तिला मिक्सरमध्ये घालून घेते आहे। त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि सोबतच मीठ हे सगळं घालून त्याची एक छानशी प्युरी बनवून घ्यायची। ही सगळी प्युरी गव्हाच्या पिठामध्ये ॲड करायची। त्यामध्ये मीठ, मिरची, हळद, धने पावडर हे सर्व चवीनुसार घालायचं आणि लागता पीठ घालून याचा एक छानसा गोळा बनवून घ्यायचा। पालक प्युरी करत असताना त्यामध्ये जास्त पाणी घालू नका, अर्धा वाटी पाणी पुष्कळ होतं, सगळी पालक व्यवस्थित प्युरी होऊन येते। बघा यामध्ये मी लागता पीठ ॲड करत जाते आहे आणि एक याचा छानसा सैलसरसा गोळा भिजवून घेते आहे। खूप जास्त पाणी ॲड केलं तर गोळा खूप जास्त पातळ होतो आणि पीठही खूप लागतं। बघा माझा एक सैलसरसा गोळा बनवून झालेला आहे। आता आपण याला 10 मिनिटासाठी रेस्ट देऊया। तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊया। कांदा, टमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, पावभाजी मसाला, कढीपत्ता, बॉईल केलेले आलू, बॉईल केलेले वाटाणे, बेसिक मसाले घातलेले आहेत। इथे मी चॉपरमध्ये आलं, लसूण, टमॅटो आणि कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता। एका जाड भांड्यामध्ये तेल घातलं आहे। तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घातली आणि आपण चॉप करून घेतलेल्या भाज्या घालून घेतल्या आहे। भाज्या जोपर्यंत व्यवस्थित फ्राय होत आहेत त्यामध्ये आपण बेसिक मसाले घालून घेऊया। मीठ, मिरची, मसाला, हळद, धने पावडर आणि सोबतच आपला सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजी मसाला। पावभाजी मसाल्याने भाजीला खूप छान चव येते। त्यामध्ये कपभर पाणी घालून घेतलं, लगेचच वाटाणे घातले, 2 मिनिटाची त्याला छान उकळ काढून घेतली आहे। त्यानंतर आपण यामध्ये बॉईल केलेले बटाटे टाकणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाट्याच्या फोडीही करू शकतात किंवा मॅशही करू शकतात। मी हातानेच कुस्करून घातले आहे आणि हे याच्यामध्ये परत एकदा 1 कप पाणी घातलं आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून 5 मिनिटासाठी उकळत दुसऱ्या गॅसवरती बाजूला ठेवणार आहे। हे बघा बटाटा मी थोडासा मॅश करून घेतला आहे। त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया आणि ही भाजी आपण दुसऱ्या गॅसवरती व्यवस्थित शिजत घालूया। तोपर्यंत आपला व्यवस्थित गोळा सेट झालेला आहे। याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आपण जसं चपातीसाठी पीठ घेतो त्याप्रमाणे किंवा तुम्हाला हवं तसं तुम्ही याचा पराठा बनवून घ्या। तेल, तूप, बटर काहीही लावा आणि भाजीसोबत दह्यासोबत एन्जॉय करा।